सूरज चव्हाण पोलिसांना शरण गेले। पोलीस ठाण्यामध्ये जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। पहाटे 4 वाजता सूरज चव्हाण हे लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात हजर झाले। सूरज चव्हाणांनी जामिनाची प्रक्रिया देखील पूर्ण केल्याची माहिती आहे। बोलावल्यास पुन्हा पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सूरज चव्हाण यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे। लातूरमधील छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना झालेल्या मारहाणीनंतर सूरज चव्हाण हे पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांना जामीन देखील मंजूर झाला। सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता। एकूण 10 आरोपी होते। त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर 9 आरोपींच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे। BNSS 126 प्रमाणे कार्यवाही करणार आहोत। भविष्यात सर्टिफिकेट प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई